गाईज, पहाटेचे किती वाजतात दाखव फोनमध्ये. पहाटेचे वाजता 3:48. 3:45 वाजतात पहाटेचे. आणि आता आम्ही एका खूप 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 स्पेशल ठिकाणी निघतो आहे. येस. आम्ही अशी रूममध्येच मस्त कॉफी बनवली आहे. कॉफी पिऊन आता आम्ही सरळ निघतो आहे. कारमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स सांगते. आहे रिझॉर्ट. रिझॉर्ट का शांतता आहे, सगळीकडे शांतता आहे. गाईस, थोडं ब्लर दिसत असेल. आम्ही पहाटे 3 वाजता उठलोय. 3 वाजता उठून रेडी वगैरे होऊन आम्ही भीमाशंकरला आलोय. इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती, जवळपास 50-60 गाड्या असतील. आम्ही कसं बसं मॅनेज केलं. आम्ही इथे 5 वाजता पोहोचलोय. आता किती वाजतात दर्शन? आता वाजताय 5:45. आता 5:45 झालेत. आम्ही जवळजवळ पाऊण तास इथे थांबलो. एक 7वी-8वी गाडी आमची असेल आता. तो आम्ही आता चाललोय. आम्ही एवढं भारी स्ट्रगल केलं ना ऍक्च्युली आम्ही सगळी स्टोरी सांगू. आम्ही इथे कशा आलो. आम्ही इथे येणं प्लॅन्डच नव्हतं, पण जेव्हा देवाचा बुलावा येतो गाईज, तेव्हा आपण इथे येतो. येस. आम्ही खूप म्हणजे जर आज आमचं दर्शन झालं ना, तर आम्ही जर ही रील शेअर करतोय म्हणजे आज आमचं दर्शन झालंय. आणि हा खरंच देवाचा बुलावा होता, त्याशिवाय हे शक्य नाहीये. तुम्हाला सगळे सांगू आम्ही दर्शन झालं की. वाव यार, गाईज, लुक ॲट द फॉग. एक नंबर. येस, सगळं फॉगी आहे, काही दिसत नाहीये. इथे कमी आहे जरा. गाईज, लुक ॲट द फॉग. सगळं फॉगी फॉगी आहे आजूबाजूला. चलो, जे वातावरण आहे नाही सांगू शकत तुम्हाला. खरंच. हे बघा, पुढचा रस्ता दिसत नाहीये. दाखव ना फ्रंट कॅमेरा. दाखवलं मी मगाशी. ओके. पुढचा रस्ता दिसत नाहीये. आम्ही जसं जसं पुढे 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 चाललोय तसं तसं पुढची विजिबिलिटी क्लिअर होत चालली आहे. खूप मस्त वातावरण आहे. खूप 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 मस्त वाटतंय. तुझा अंदाज आहे? आतापर्यंत एक 50-60 लोक गेले असतील पुढे. चल पटकन चल मग. आता चला, आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन आम्ही एसटी मध्ये बसलोय. एसटी सारख्या बस मध्ये बसलोय. कसं वाटतंय? भारी वाटतंय. मी लिटरली म्हणजे आम्ही गावी जेव्हा जायचो तेव्हा आम्ही म्हणजे एसटीनेच जायचो. गाडी नव्हती तोपर्यंत आम्ही तर त्याच्यानेच केलेलं आहे. एकदम भारी नॉस्टॅल्जिक फील होतोय. मजा. किती दिवसांनी बसलोय मी. थोडासा डिस्टन्स आहे, 2 किलोमीटर आहे फक्त इकडून मंदिरापासून ते पार्किंग पर्यंत गाडीचं. 2 किलोमीटर त्यामुळे आणि असा स्लोप आहे, सो त्यामुळे ते जाणं एवढं हे नाही. चढणं खूप कठीण झालं असतं. आता सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला रूम वरती जाऊन शांतपणे बसून सगळे सांगू. गाईज, इथे इतकी गर्दी आहे गाड्यांची. इथून तुम्हाला अर्ध्या पण गाड्या दिसत नाहीयेत. भरपूर गाड्यात. आमची गाडी काहीतरी 7वी-8वी आली होती आणि आता इतक्या गाड्यात. आणि आम्ही आता मस्त व्ह्यू सोबत मॅगी खातोय. जसं तुम्हाला आम्ही दाखवलं काहीच, आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर आता इथे जवळजवळ मला तरी 200-300 गाड्या दिसत आहेत. इतक्या 200-300 दाखव ना त्यांना. दाखवलं एक व्हिडिओ काढलाय. आणि आम्ही गाभाऱ्यात गेलो आणि तिथे हार्डली एक 20 लोक असतील आमच्या पुढे. आणि आम्ही जसे गाभाऱ्यातून बाहेर आलो, एवढी लाईन, बापरे. लाईन होती जवळजवळ. त्या लोकांना कमीत कमी 1.5 ते 2 तास लागेल आता त्या लाईन. तो आता आमचं लकीली आमचं खूप छान दर्शन झालं. आणि आता आम्ही मॅगी खातोय.
मॅगी खातोय थोडस पोटाला आहे. अशा ठिकाणी येऊन असं जेव्हा थोडी थंडी असताना आणि एवढी मस्त थंडी आहे आणि मेन तर फॉग आहे इकडे खूप भारी. आता कमी झालंय, आम्ही आता आलो कमी तेव्हा आहे खूप खूप, जास्त बट होतं. पहिला तर जामच होता. चलो मॅगी पार्टी. मी मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि आम्ही विदाऊट नाश्ता करता झोपून गेलो. आम्ही डायरेक्ट इतकी झोपत होते आम्हाला. आम्ही आत्ता उठलोय. सकाळी किती 8 ते 10 इकडे ऍक्च्युली नाश्ताचा टायमिंग आहे. आम्ही ना आम्ही 8 वाजता पोहोचलो इथे. अलार्म लावला होता. 8 वाजता पोहोचून 9:30चा अलार्म लावला की 9:30ला जाऊ. 9:30चा अलार्म झाला. आम्ही बंद करून झोपून गेलो. बोललो की मयुरी काय करायचं, जायचंय नाश्त्याला की काय करायचं. मी म्हटलं मला झोप झोपायचंय. महत्वाची आहे, झोपायचं आहे. आम्ही डायरेक्ट झोपून झोपलो गेलो. डायरेक्ट 11:30-12लाच उठलो आम्ही. येस, तर जेवायला आलोय. मला दाखवतो जेवण काय. आता आम्ही खातोय पनीर लबाबदार, जीरा राईस, दाल फ्राय. दर्शन रोटी खातोय, मी रोटी नाही खाते. हाय गाईज. हाय गाईस. आम्ही आता मस्तपैकी जसं तुम्हाला सकाळी आम्ही सांगितलं भीमाशंकर गेलो, तिथून आलो, झोपून गेलो, ब्रेकफास्ट वगैरे काही केला नाही, जाऊन दुपारी डायरेक्ट लंच केलं. त्याच्यानंतर 8 पासून आय थिंक ब्रेकफास्ट चालू होणार होता. 8 ते 10 10 होता. सो आम्ही विचार केला की नाही आता तर आम्हाला म्हणजे खूप ऍक्च्युली पाय बी खूप दुखले. सो दुखत होते म्हणजे कारण आम्ही तिकडून भीमाशंकरला थोडं ऍक्च्युली वॉकिंग आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे खूप वॉक करावं लागतं. गाडी पार्किंग पासून ते आपल्या मंदिरापर्यंत. गाड्या आहेत पण आम्ही गाड्यांची वाट बघत बसलो नाही. आम्ही डायरेक्ट पायी गेलो. पटापट सो 2 पळत टू आय पळत थिंक गेलो. 2.5 किलोमीटर आहे ते समथिंग ते डिस्टन्स. सो तो आम्ही ते पायी हे करून मग आम्ही चालत गेलो तिकडे आणि पोहोचून दर्शन घेतलं. सो सांगायचा किस्सा काय की आज सकाळी आम्ही आलो आणि 8 वाजता आम्ही म्हणजे जर झोपलो, बोललो की एक काम करू आपण 9:30चा आपण अलार्म लावूया, 9:30 वाजता उठूया आणि मग जाऊया. ब्रेकफास्ट आहे, अर्धा तासात ब्रेकफास्ट करून घेऊ. सो आम्ही डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट झोपलो. ठीक आहे. आणि 9:30चा अलार्म झाला. मी मयुरीला फक्त जास्त बोललो की मयुरी अलार्म झालाय, काय करायचं, आपल्याला जायचंय की नाही जायचंय हे खायला, ब्रेकफास्ट घ्यायला. तर मयुरी बोलली मला नाही, मी झोपेत होते. मी बोलली दर्शन मला पण नाही गेलो तरी चालणार आहे, मला झोप येते. मला झोप येते. नंतर मी म्हणलं की बाई झोप येते तर मग झोपून जाऊ. मला पण काय एवढं काय खायचं एवढी हे इच्छा नव्हती. भूक लागली होती पण कारण झोप तुम्ही अनावर बघितलं, नव्हती होत मला. तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये बघशालच म्हणजे की आम्ही मॅगी ऍक्च्युली खाल्ली. हम्म. सो मॅगी आणि आम्ही कॉफी वगैरे सकाळी पिऊन निघालेलो. सो हो. ते तर होतच आमचं, म्हणून आम्हाला एवढी काही भूक नव्हती. पण मग आम्ही डायरेक्ट स्किप डायरेक्ट करून जेवायच्या वेळी डायरेक्ट उठलो. 11:30-12ला उठलो. 12 वाजता उठलो असला ना. येस, 12:30ला वगैरे उठलो हम्म. आणि 12:30ला उठून जेवायला गेलो. हा. मस्त जेवण खूप अमेझिंग बनवलं होतं आज त्यांनी. आम्ही आज बेसिक दाल खूपच भारी राईस, होतं. आज पनीर बेसिक आम्ही लबाबदार, घेतलेलं. भाजी, रोटी आणि सलाड इतकं बेसिक सांगितलं होतं. मस्त बनवलं होतं. सो जेवलो, जेवून मस्त परत झोप काढली. बेसिकली आज आमचा दिवस अख्खा झोपा काढण्यात गेलाय. आज सगळा दिवस पण- झोपा काढण्यात गेला. पण बट ठीक आहे, आम्ही आम्ही well खूप rested रिलॅक्स आहोत केलंय, आता वेल आणि रेस्टेड आता आहोत खूप आणि छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतंय. आणि तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवायचा होता ऍक्च्युली, दाखवलाय मी मगाशी घेतलाय. खूप तुम्हाला दाखवला आम्ही तसं. Okay. चला तर आता आम्ही 2 गोष्टींचा आन्सर करणार आहोत. वाव, इथे हवा इतकं जाम भारी येते. सुंदर, हवा तर खूप छान येते आणि ना इतकं चारी बाजूने डोंगर आहेत. इतकं सह्याद्रीच्या सुंदर आहे. सह्याद्रीच्या डोंगर डोंगरामध्ये रांगामध्ये आपण लग्न केलंय. पहिली गोष्ट तर ते लग्न सह्याद्रीवरचं केलं. आमचं प्रेम खूप आहे. मराठी असल्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल भरपूर प्रेम आहे आणि त्यामुळे सह्याद्री रांगांवरती भरपूर प्रेम आहे. येस, सो ठीक आहे, आपण डायव्हर्ट होतोय. डायव्हर्ट होतोय. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही स्क्विरल रिसॉर्टच का आलो आणि का आलोय, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. लग्नानंतर आम्ही दोघं पहिल्यांदा बाहेर फिरायला आलोय. आज जसं आम्ही फर्स्ट डेटवर गेलो तो आम्ही व्लॉग केला होता आणि आज आम्ही पहिल्यांदा बाहेर फिरायला आलोय. आणि इन जनरलच दर्शन आणि मी, आम्ही दोघंच असं पहिल्यांदा बाहेर First time आलोय. इतक्या 14 हा. वर्षांच्या रिलेशनशिप मध्ये आम्ही फ्रेंड्स सोबत भरपूर फिरलो, फॅमिली सोबत भरपूर फिरलोय, पण आम्ही दोघंच असे पहिल्यांदा आलो होतो. आणि आमची 6 मंथ अॅनिव्हर्सरी आहे पुढच्या विकेंडला. पण पुढच्या विकेंडला आमच्या फॅमिलीमध्ये एक फंक्शन आहे. त्यामुळे मग आम्ही विचार केला चल त्याच्या अगोदरचा विकेंड जाऊन येऊ. सेलिब्रेशन तुम्ही कधी करू शकता. सो असं. आणि तर आमच्या 6 मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी माझी अशी खूप इच्छा होती की आपण नाशिक जावं. नाशिक का, तर मग तिकडे त्र्यंबकेश्वर आहे. आणि लग्न झाल्यापासून ना आमच्याकडे जेजुरी जातात, पण आमचं दोघांचं जेजुरी जाणं झालंच नाहीये. काही कारणास्तव नाहीच होते, पोस्टपोन होते. आम्ही प्लॅन करतोय, थोडं आहेत फॅमिलीज मध्ये थोडी प्रॉब्लेम्स होते, बट ते ठीक आहे, त्याचं काय एवढं हे नाही. सो ते वर्कआउट नाही झालं, आमचं जाणं नाही झालं. सो माझी अशी खूप इच्छा होती की नाशिक जाऊ, त्र्यंबकेश्वर जाऊ आणि मग आपली ट्रिप आपण मस्त एन्जॉय करू.
आणि आम्हाला आमचा स्टे साठी एक असा क्रायटेरिया होता की आम्हाला लक्झुरियस स्टे हवा होता थोडा, जिकडे की प्रायव्हेट पूल असेल, जकुझी असेल, असं जरा थोडा लक्झुरियस स्टे हवा होता. कारण की ऑफकोर्स आम्ही सेलिब्रेशन साठी जात होतो आणि आम्ही पहिल्यांदा लग्नानंतर फिरायला जात होतो, सो होतं काही क्रायटेरिया. पण आम्हाला असे स्टेज सगळे बुकड आउट होते, आम्हाला सगळे एकही बुक स्टे यार, मिळाला सगळे नाही. म्हणजे आम्ही इतकं लिटरली सर्च आम्ही केलं, इतकं नाशिक सर्च हे आम्ही केलं. लास्ट मोमेंट सर्च केलं, ही पण गोष्ट असू शकते. त्यामुळे सगळं बुक मिळालं. सगळं बुक भेटलं आम्हाला. मग बट आहे ठीक ना, आहे, आम्ही that's- होप हरली होती की काय करायचं, कुठे जायचं. तर ऑल ऑफ अ सडन माझ्या डोक्यात एक दिवस विचार आला की दर्शन, वाय नॉट स्क्विरल. एक तर आपलं तिकडे लग्न झालंय. हा, कारण स्क्विरल का तर प्रॉब्लेम असा, म्हणजे प्रॉब्लेम नाही बोलू शकत, पण हे आपण लग्नाच्या टायमिंगला एवढं हे नाही करत, म्हणजे आपण एक्सप्लोर नाही Explore करत, मी करता येत नाही बघितलंच property. नाही, कारण आपण त्या घाई गडबडीमध्ये असतो. सो आपल्याला बाजूची प्रॉपर्टी म्हणजे एवढं काही Enjoy कळतच नाही, करता एन्जॉय नाही करता आली आली नाही ऍक्च्युली तेव्हा. आम्हाला. हम्म. सो मग आम्ही नंतर दोघांना विचार केला की नाही यार, स्क्विरल आपण जाऊ शकतो, कारण स्क्विरल ही प्रॉपर्टी खूप छान आहे. खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे तर सगळ्यात मेन म्हणजे ही सह्याद्री पर्वत रांगे त्यांच्या रांगांमध्ये खूप रांगांमध्ये सुंदर आहे. येते. सो ती तर एवढं भारी वाटतं ना ही प्रॉपर्टी. तुम्ही बघशाल तर इकडे बाजूला डायरेक्ट इथून डोंगर आहे चारी आणि बाजूने चारी डोंगर बाजूने आहेत. डोंगर आहे आणि हे डायरेक्ट हे मध्ये बसलेलं असं स्क्विरल रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट आहे. सो ते So, आमचं असं खूप झालं छान की वाटतं. चलो आपण जाऊ स्क्विरल रिसॉर्ट. वाय नॉट स्क्विरल रिसॉर्ट. आपलं तिकडे लग्न झालंय 6 महिन्यानंतर आपण जेव्हा ती लोकेशन बघतो मेन लग्न म्हणजे झालेली, गाईज आमचे खूप नॉस्टॅल्जिक वाटतं. नॉस्टॅल्जिक वाटतं. आम्ही जेव्हा एंटर केली आमची गाडी त्या स्क्विरल रिसॉर्ट मध्ये, तेव्हापासूनच मला असं झालं की यार मी इकडून आलेलो आणि नेहाला मग आम्ही म्हणजे माझ्या मी मम्मीने कसं त्याला भेटलो, ओवाळलं होतं. ओवाळलं कसं मला मम्मीने, मग त्याची त्याच्यानंतर वरात मम्मी आलेली, तिकडून मी त्याच्यासोबत तिथून नाचत होते व्ह्यूइंग डेक वरून. व्ह्यूइंग डेक वरून ती मला बघत होती, नंतर मी तिकडून असं वरती वरती येत होतो हळूहळू. सो ते एकदम फुल नॉस्टॅल्जिक मेमरीज फील, अशा एकदम एकदम मेमरीज आम्हाला हिट अशा झाल्या. परत हिट झाल्या. आणि नंतर आम्ही ऍक्च्युली पहिलं असं ठरलं की आपण ज्या ज्या ठिकाणी आपले जे जे विधी झालेत, म्हणजे जसं सप्तपदी झाली, त्याच्यानंतर आपला हळदीचा कार्यक्रम तिकडे स्विमिंग पूल वरती झाला, त्याच्यानंतर मेन आपला जो वधूमाला होतं तर ते वाला आपलं इकडे झालं, वरमाला. सॉरी ओके, वरमाला. दर्शन आणि हिज डिक्शनरी कुठून येते ते शब्द मला माहित नाही. माझी मग स्वतःची तुम्हाला सेल्फ डिक्शनरी आहे, समजलं. त्यामुळे तू बोलायचं नाही काही जास्त, ऐकायचं फक्त. युजलेस. ओके गाईज. ठीक आहे. हा, तर मी बॅक. तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करेल की जेव्हा मी आम्ही फर्स्टच रिसॉर्ट आमच्या लग्नासाठी स्क्विरल पाहिलं होतं. आम्ही अजून कोणतेही रिसॉर्ट फिरलो नव्हतो आणि तेव्हा मला असं झालं होतं, दर्शन हे आपल्या लग्नाची लोकेशन आहे, असं असं आम्हाला ही मला आठवण आलं तेव्हा होतं असं तेव्हा बोलली की होती आणि हीच आपल्या लग्नाची लोकेशन आहे. हा, मग मला बेसिकली लग्न करायचं होतं ना, तर ते मला मंदिरात किंवा नदी शेजारी निसर्गात लग्न करायचं होतं. मला हॉल टिपिकल मध्ये लग्न नव्हतं करायचं, बँक्वेट्स मध्ये वगैरे लग्न मला नव्हतं करायचं. सो इथे जेव्हा ही लोकेशन मी पाहिली, आय वॉज लाईक दर्शन यार, आजूबाजूला डोंगर आहेत, नदी दिसते ह्यांच्यावरून. हा, सो इकडेच इतकं नदी सुंदर आहे. लोकेशन आणि मी प्रेमात पडले होते. ऑफकोर्स दर्शन पण प्रेमात होत्या लोकेशनच्या मी जर सुरुवातीपासून. पहिला मी जसं मी एंटर केलं ना तिकडून, मला ते असं एवढं झालं की यार भाई काय आहे, म्हणजे हे एकदम सो आम्ही मस्त होतं खूप. सो आम्ही मग नंतर ते बुकच करून बुक करून टाकलं टाकलं. लग्नाआधी. सो आम्ही विचार केला की नाही, आपण जाऊया आणि मग आपल्या मेमरीज पण रिक्रिएट होतील आणि 6 दुसरी गोष्ट, महिन्याच्या हिशोबाने. त्र्यंबकेश्वर नाही पण भीमाशंकर हा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती स्क्विरल सगळ्यात चूज महत्वाची गोष्ट करण्यामागे. होती का स्क्विरलचं. हा, येस. येस. सो माझी खूप 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 इच्छा होती. मी असं देवाला बोलत होते, तू काय नाही बोलवत आहेस आम्हाला, काय होतंय, मला यायचंय, आम्हाला तुझं दर्शन घ्यायचंय. ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकर. सो माझी खूप इच्छा होती की आपण भीमाशंकर जाऊच यात. आणि आम्ही जेव्हा डिसिजन घेतला स्क्विरल यायचा, तेव्हापासून आम्ही साईट चेक करतो भीमाशंकरची. त्यांची आता काहीतरी ऑनलाईन हा, पासेस सिस्टीम त्यांच्या आहे. ऑनलाईन पास ऍक्च्युली ते भीमाशंकर तुम्हाला माहितीच असेल की भीमाशंकर जे ठिकाण होतं ते रिनोव्हेट बंद होत होतं, म्हणजे रिनोव्हेट होत आहे मंदिर. 3 का 6 महिने गेले बंद ते होतं. बंद होतं. आता परत ओपन झालं. आणि आता जस्ट 15 जून पासून ते ओपन झाले आणि फक्त ते ज्यांच्याकडे ऑनलाईन पास असेल त्याच लोकांना फक्त देणार. आणि स्लॉट्स सकाळी आहेत ते. स्लॉट्स आहेत आणि मेन म्हणजे सकाळी 7 ते 11 पर्यंतच फक्त त्यांना सोडणार आणि ते मोजकीच, म्हणजे 1000 माणसं सोडणार तेवढंच होतं. सो तेवढंच. मी ते खूप ट्राय केलं, 2-4 दिवस मी मस्त म्हणजे मॉनिटर करत होतो लिटरली ते, की पास भेटतील मिळतोय की नाही, का? मिळतोय की नाही. आणि प्लस इकडे इथे जे मॅनेज करतात त्यांना दर्शनने कॉन्टॅक्ट केला की काही हा, ओळख आहे का, काही होऊ शकतं का, आम्हाला ऑनलाईन पासेस मिळत आणि नाही, आम्हाला तर काही आमची इच्छा खूप करून आहे. इच्छा खूप आहे त्यांनी जायची. सांगितलं नाही होऊ शकत. लोक 3,000-4,000 हजार रुपये देऊन लोक बोलतात म्हणजे की एमपी जायचंय. वरून इकडून तिकडून येत आहेत, MP, सुरत, कुठून कुठून येत आहेत. सो त्या राजस्थानची लोकांना गाडी आहे इकडे. त्या त्या लोकांना लोकांनाही सुद्धा मिळत म्हणजे म्हणजे परत हे पाठवलेलं की परत नाही, म्हणून पाठवलं. दर्शन नाहीच नाहीच होणार, मिळालं. फक्त 1000 माणसंच होते. आणि तरी हे सगळं ऐकूनही अरे आपण आम्ही आता दुसऱ्या प्रश्नाचं बेसिकली उत्तर देतोय की भीमाशंकरचं आमचं दर्शन कसं झालं. अरे हा,
सो ठीक स्वामी आहे, बघितलं आम्ही बोलता 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 डायरेक्ट त्या टॉपिक मध्ये घुसलो. घुसून गेलो. ठीक आहे पण हेच हवंय बट आपल्याला. ठीक आहे. हा तर आम्ही ना त्या भीमाशंकरच्या आम्ही तरी आम्हाला 100% तिकडे असं असं वाटलं होतं की आपलं भीमाशंकरचं दर्शन होणार नाहीच आहे. जाऊ दे, आपण जाऊ, आपली ट्रिप करू आणि आपण रिटर्न येऊ. आय डोंट नो वाय, समहाऊ माझ्या मनात मला वाटत होतं की दर्शन नाही, आपण भीमाशंकर चाललोय ना, आपलं भीमाशंकरचं दर्शन होणार म्हणजे होणार. आय डोंट नो वाय हाऊ. ही कारण खूप की पॉझिटिव्ह होती ऍक्च्युली. मला सगळेजण जरा थोडं आम्हाला असं सांगत होते डायसी की होते नाही बिकॉज होणार, नाहीच होणार, नाहीच होणार. कारण मी अक्षयचं पण आहे म्हणजे मॅनेज करतो त्यांचं ऐकलं म्हणजे बाहेरून पण ऐकतोय की नाहीच होत, ते ऑनलाईन पास शिवाय नाहीच सोडत सगळे मध्ये. नाही सांगत होते. सो मला जरा पण थोडं माझ्या अंशी होतं की मनात ही ही इच्छा आणि खूप ही होती खूप इच्छा खूप ऍक्च्युली खूप इच्छा होती आणि ही खूप पॉझिटिव्ह होती ऍक्च्युली. की आपल्याला बोलवलंय देवाने आणि आपण तिथे जाणार आहोत, दर्शन जाणारच आहोत. आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे ना गाईज, ही गोष्ट ऐका, त्या पॉझिटिव्हिटीमुळे मी घरून निघताना माझा एक ड्रेस कॅरी केला होता, आपला ट्रेडिशनल ड्रेस कॅरी केला होता. ट्रेडिशनल ड्रेस इथे आणायची काहीच गरज नव्हती, पण माझ्या मनात हा खूप निश्चय होता की देवाने आपल्याला बोलवलंय. आपण भीमाशंकर आपल्या प्लॅन मध्ये नव्हता, आपण चाललोय तर देवाने बोलवलंय, आपण जाणार. मी माझ्या हिरव्या बांगड्या कॅरी केल्या, मी माझी टिकली कॅरी केली, मी माझे झुमके कॅरी केले, मी कॅरी केलं. तर मी दर्शनचा शर्ट एक कॅरी केला. माझाही सुद्धा तिने शर्ट कॅरी केलेलं त्याचे पण कपडे आणि की माझे पण कपडे मी कॅरी केले. का? कारण की समवेअर आतून मला वाटत होतं की नाही, देवाने आपल्याला बोलवलंय दर्शन. सगळे नाही सांगतात पण आपलं जाणं होणार. आणि मी पूर्ण वेळ हे प्रे करत होते की तू आम्हाला बोलव, मला नाही माहिती काय, तू आम्हाला बोलव असं. आणि गाईज, आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर जे लोक ऑलरेडी सुरत वगैरे मग आले तिकडून होते, आलेले. ज्यांचं दर्शन झालं नव्हतं, त्यांच्याकडून आम्हाला कळलं की आज 7 ते 11 मध्ये सगळ्यांना सोडणार आहेत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पासेस. आणि आता आम्हाला दुसरी ही गोष्ट माहित होती की 5 वाजता जर आपण गेलो तर आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन करता येतं. आणि 5:30 नंतर त्याच्यावरती सिल्वर कलरचं एक चांदीचा कव्हर चढवला जातो, मग ते फक्त जस्ट आपण त्याला टच करू शकतो. टच करू शकतो. सो आमची इच्छा खूप होती की आम्ही ओरिजिनल शिवलिंग आहे, जे स्वयंभू शिवलिंग आहे, तर त्याला आम्ही स्पर्श करून दर्शन घ्यावं, आमची खूप इच्छा होती. सो आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी सकाळी 3 वाजता उठायचंच आणि 3:30 वाजता इथून जायला निघायचंच. मग तिकडे आम्ही 4:30ला पोहोचू, कितीलाही पोहोचू, काही लाईन असेल, आपण तिथे पोहोचायचं, आपण ते लवकर यायचं सगळ्या लोकांना अगोदर, सो दॅट आपल्याला दर्शन मिळेलच. आणि आम्ही असं केलं. आणि काही आता ही इथून पुढची गोष्ट आणि हा ऍक्च्युली आम्हाला अनुभव आला. सो जेव्हा ते बोलतात ना की देवाच्या जर मनात असेल तर तुम्हाला तो एकदम स्मूथली घेऊन जाणार, एकदम तुमचं स्मूथली दर्शन सुद्धा होणार आणि सगळ्या गोष्टी नीट होणार. आणि मेन तर आमच्यासोबत आमच्या सोलला, आमच्यापेक्षा जास्त आमच्या सोलला तिथे पोहोचायची इतकी इच्छा होती ना गाईस. दोघांच्या पण आम्ही रात्री 11 वाजता झोपलो आम्ही. 11 ते 3 हे एवढाच वेळ आम्ही झोपणार होतो. तर आम्ही विचार केला की ठीक आहे, आता झोपून जाऊ. अलार्म वगैरे लावला 2:30 वाजताचा, 2:45चा, 3चा, 3 अलार्म्स लावून ठेवले. दोघांच्याही फोनवरती अलार्म्स लावून ठेवले. का तर नाही, अजिबात मिस नाही झालं पाहिजे, आपण सकाळी उठलोच पाहिजे. गाईज, एव्हरी 20 मिनिट्स मध्ये आम्हाला दोघांना पण जाग येत होती आणि आम्हाला वाटत होतं आम्ही ते 3 वाजून गेलेत आणि आपण मिस केलंय. हे जे फिअर होतं ना, आणि त्या फिअरने आम्हाला झोपच लागत नव्हती. आम्ही एव्हरी 20 मिनिट्स मध्ये उठत होतो, चेक करत होतो. मी एकदा आय थिंक 12:30 झाले होते. उठलो आणि मी ना हा मला बोलला, नेहा वेळ निघून गेले, मला वाटतं. मला नाही वाटत 3 कसे नाही वाजत आहेत अजून. आणि आम्हाला गाढ झोप लागत होती गाईस. असे नाही की आम्ही कॉन्शियस होतो. गाढ झोपेतून आम्ही 20 मिनिट्स मध्ये उठतोय दोघं पण. उठलो मी आणि जाऊन डायरेक्ट खिडकी चालू करून बघितली की रात्र आहे ना, आम्ही स्किप नाही केलंय ना. आमचा मोबाईलचा टाइम पण आम्हाला विश्वास होत नव्हता की मोबाईलचा टाइम जात का नाहीये. एवढी इच्छा होती, इतकी आमची इच्छा होत होती, आम्हाला जायचंय आणि आम्हाला स्किप नाही करायचंय. 3 वाजून गेलेत आणि आम्ही झोपून राहिलो अलार्म बंद करून. आम्हाला हे होऊन द्यायचं नव्हतं. असं आमच्या मनात इतकी ती इच्छा होती. आम्ही एव्हरी 20 मिनिट्स मध्ये उठत होतो आणि मग शेवटी 3 वाजले. विचार केला, जाऊ दे आता, उठूयात आपण. आपल्याला नाही तसंही आपल्याला सतत जाग येते, उठून जाऊ. उठलो, मस्त रेडी झालो, छान कॉफी बनवून पिलो आणि भीमाशंकर जायला निघालो. सकाळी निघालो होतो 3:45 वाजता, 4 वाजता, काही 4 वाजता एक्झॅक्ट निघालो होतो ना गेस आपण. 4 वाजता निघालो. तर इथे पूर्ण काळोख होता गाईस, पूर्ण काळोख. आणि रस्त्यात गाडी नाही, काही नाही. आणि आमच्या दोघांमध्ये इतकी हिंमत, मला नाही माहिती, मी युजली नसती केली ही एवढी हिंमत, पण ही हिंमत आली की नाही आपल्याला जायचंय. आम्ही देवाची गाणी लावली, हनुमान चालिसेपासून सुरुवात केली आणि मग शंकराची गाणी ऐकत 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 गाणी गात गात आम्ही दोघं गेलो. तिथे आम्ही पोहोचलो. इकडून स्क्विरल रिसॉर्टवरून ते आय थिंक 1 तासावर आहे.
सो आम्ही ते केलं आणि मस्त गाणी ऐकत गेलो छानपैकी. आणि मी पोहोचलो 1 तासात. आय थिंक काहीतरी पावणे 5. पाऊण तासात पोहोचलो आपण. हा म्हणजे लवकरच गेलं तसं. हा आणि आम्ही तिथे जाऊन बघतोय गाईज एक 40-50 गाड्या आमच्या अगोदर आमच्या 40-50 अगोदर. गाड्या. आणि 3-3 वाजल्यापासून लोक येऊन उभे होते. हा तो अनुभवाचा एक म्हणजे गोष्ट काय जर तुम्हाला सांगायची झाली तर की तिकडे ना ऍक्च्युली एक मला जस्ट अशी जागा भेटली आणि ना एकदम छोटीशी जागा होती हा. आणि ते तिकडे पोलीस होते सगळे, तर ते ना बोलायचे की ना इकडे गाडी नाही लावायची, तुम्ही आतमध्ये लावून वरती जा, गाडी वरती जा, हा, वरती आणि जा. त्या डोंगरावर जाऊन गाडी लावा. हम्म. तर बाकी सगळे लावत होते, बट मला ना अशी सडनली त्या त्या जागेवरती लक्ष गेलं माझं. एक ह्या साईडला अशी अर्टिगा उभी होती आणि ह्या साईडला एक अजून एक अर्टिगा उभी होती आणि मध्ये ना छोटी जागा होती. छोटीशी जागा होती. तर मला असं वाटलं की आपण इकडे लावूया गाडी. पटकन ह्याला मी उतरवलं, पटकन तिला बोललो मला होतं गाईड कर. हिने मला गाईड केलं, मी पटकन गाडी टाकली त्याच्यामध्ये आणि तिथे जाऊन उभी केली फक्त. आणि ते होतं ती जागा जी होती ना ती कुठे होती की जिथून बॅरिगेड्स काढणार आणि गाड्या निघणार. असं. तर ते तिकडे होतं एक्झॅक्ट. सो तर बॅरिगेडच्या पहिली गाडी आमची नव्हती, पण आमची गाडी या साईडला होती. सो रोड इकडे जातो ना, तर आमची गाडी पटकन अशी जाऊ शकते. सो ते आम्ही तिथे लावली आणि नंतर मग आम्ही त्या पोलिसांना वगैरे विचारलं की असं असं आहे. सो कसं आहे, म्हणजे कशी प्रोसिजर, तुम्ही कसं सोडता, किती वाजता सोडता, म्हणजे काय काय प्रोटोकॉल आहे नक्की. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 5:30 पावणे 6 वगैरेपर्यंत तुम्हाला सोडू म्हणून आतमध्ये जायला. तर जिथे गाड्या आमच्या अडवलेल्या ना तिकडे म्हणजे आम्हाला पार्किंग होती. तिथून पुढे परत एक 2 किलोमीटर, जसं तुम्हाला 2 किलोमीटर 4 किलोमीटर काहीतरी. तर ते 4 किलोमीटर हे जाऊन आपल्याला सेकंड पार्किंग होती. तर त्या सेकंड पार्किंग मध्ये आपल्याला तिकडे गाडी पार्क करायची आणि मग पुढे चालत जायचं मंदिरापर्यंत. सो आम्ही त्यांना सगळं विचारलं आणि मी मयुरीला बोललो की मयुरी, आपण एक काम करू, इथे ना हे जे दगड दिसतात ते दगड काढूया आपण आणि ना डायरेक्ट आपण हे करूया, काय बोलतात त्याला, गाडी डायरेक्ट तिथून वर घालूयात. वरती घालूया जरा थोडीशी, कारण की पुढे ना आमच्या गाडी समोर खूप मोठे मोठे दगड होते. खूप मोठे दगड होते स्टील. पण मग आम्ही हे केलं, ते दगड काढले आणि जर थोडी गाडी पुढे घेतली आणि पुढे घेऊन तो टायमिंग आला की 15 मिनिटांमध्ये सोडणार आहेत ते लोक. सो आम्ही लगेच पटकन गाडीमध्ये बसलो दोघं जण आणि म्हणजे बोलत ना ते लिटरली असं होतं, ही रेस कशी लागते, गाडी पुढे हळू जाते. सगळ्या गाड्या रेडी सगळ्या होत्या गाड्या की ready, आता एकदम बॅरिगेड्स गाडी काढणार आणि पटकन सगळे पटकन. निघणार. म्हणजे ते तसंच होतं ना की जो फर्स्ट जाईल त्याला पटकन दर्शन होईल, तो हम्म. लगेच बाहेर येईल, असं होतं ते. तर मग माझं असं होतं की नाही भाई, आपण पण लगेच हे करूया आणि जाऊया म्हणून. काय झालं, हे आपले टेंट्स मध्ये नाहीत ना? नाही, बाजूच्या टेंटमध्ये. हा ठीक आहे, चलो. सो तसं होतं. तर मग आम्ही म्हणजे पटकन लगेच बसलो गाडीमध्ये आणि त्यांनी जस्ट सांगितलं की सोडतात. मग त्यांनी बॅरिगेट्स ओपन केले. जसे ओपन केले तसं मी पटकन अशी गाडी घातली त्याच्यामध्ये. 7वी ते 8वी गाडी. माझा एक प्रॉब्लेम काय झाला की मी ना हँडब्रेक हे केला होता. हँडब्रेक ओढला होता आणि तो गाडी पुढे ढकलत होता. तो गाडीला स्पीड येत नव्हती. स्पीड येत नव्हती. मला असं का होतंय. आणि नंतर मी बघतोय ते बोललो हँडब्रेक याच्यामध्ये. मी पटकन हँडब्रेक खाली घेतला आणि नंतर मग पुढे टाकली गाडी. त्यापर्यंत 4-5 गाड्या माझ्या पुढे निघून गेल्या. 7-8 गाड्या आमच्या पुढे होत्या. मग आम्ही आमची ऍक्च्युअली गाडी 8वी-9वी गाडी असेल आमची. तर मग आम्ही पटकन गेलो, ते हे केलं, त्या पार्किंग पर्यंत पोहोचलो. मग तिथून पटकन एकदम पार्किंग करून गाडी लगेच आम्ही चालत निघालो. थोडं मोठ्याने बोला. आणि मंदिरापर्यंत मग आम्ही गेलो, पटापट गेलो एकदम. आणि लोक लिटरली धावत जात होते दर्शन घ्यायला. आणि आम्ही आणि ना असं स्टीप होता, सो पाय इतके दुखत होते ते उतरताना. असं स्टीप असं स्लोप, खूप असं स्टीप होता तो. बट आम्ही गेलो. त्याच्यानंतर आता हा सेकंड आम्हाला अनुभव आला की हा फर्स्ट अनुभव होता की आमची गाडी लकीली आम्हाला ती जागा भेटली आणि लगेच आम्ही हे केलो. तर आम्हाला सांगायचं होतं की ते देवाच्या मनात होतं म्हणून ते माझ्या डोक्यात तेवढी बुद्धी दिली आणि पटकन हे केलं आम्ही. तर मग आम्ही म्हणजे पटकन लगेच बसलो गाडीमध्ये आणि त्यांनी जस्ट सांगितलं की सोडतात. मग त्यांनी बॅरिगेट्स ओपन केले. जसे ओपन केले तसं मी पटकन अशी गाडी घातली त्याच्यामध्ये. 7वी ते 8वी गाडी. माझा एक प्रॉब्लेम काय झाला की मी ना हँडब्रेक हे केला होता. हँडब्रेक ओढला होता आणि तो गाडी पुढे ढकलत होता. तो गाडीला स्पीड येत नव्हती. मला असं का होतंय. आणि नंतर मी बघतोय ते बोललो हँडब्रेक याच्यामध्ये. मी पटकन हँडब्रेक खाली घेतला आणि नंतर मग पुढे टाकली गाडी. त्यापर्यंत 4-5 गाड्या माझ्या पुढे निघून गेल्या. 7-8 गाड्या आमच्या पुढे होत्या. मग आम्ही आमची ऍक्च्युअली गाडी 8वी-9वी गाडी असेल आमची. तर मग आम्ही पटकन गेलो, ते हे केलं, त्या पार्किंग पर्यंत पोहोचलो. मग मंदिरापर्यंत मग आम्ही गेलो, पटापट गेलो एकदम. आणि लोक लिटरली धावत जात होते दर्शन घ्यायला. आणि आम्ही आणि ना असं स्टीप होता, सो पाय इतके दुखत होते ते उतरताना. असं स्टीप असं स्लोप, खूप असं स्टीप होता तो. बट आम्ही गेलो. त्याच्यानंतर आता हा सेकंड आम्हाला अनुभव आला की हा फर्स्ट अनुभव होता की आमची गाडी लकीली आम्हाला ती जागा भेटली आणि लगेच आम्ही हे केलो. तर आम्हाला सांगायचं होतं की ते
देवाच्या मनात होतं म्हणून ते माझ्या डोक्यात तेवढी बुद्धी दिली आणि पटकन हे केलं आम्ही. हम्म. सो सेकंड आमचा अनुभव असा की आम्ही दर्शनाला जेव्हा गेलो ना तेव्हा तिथून चालत गेलो आणि आम्हाला असं वाटलं की आमच्या पुढे खूप लोक गेले, कारण खूप लोक पळत जात होते लिटरली. तर आम्हाला असं वाटलं की खूप लोक गेले, गर्दी आता झाली असणार, गर्दी आतापर्यंत झाली लाईन असणार, लागली असणार. आपल्याला 1 तास तरी लागेल. तर आम्ही गेलो असं तरी पण आम्ही खूप फास्ट चालत होतो. आम्ही गेलो चालतो चालतो समोर मंदिर आणि लाईनच नाहीये. आणि मी गाभाऱ्यात शिरलो. गाभाऱ्यात आमच्या समोर हार्डली 15 ते 20 लोक, फक्त काहीच लाईन नाही. आणि आणि इतकं छान दर्शन झालं, काही गडबड नाही, घाई नाही, इकडून तिकडून मग फेकाफेकी नाही, काहीच नाही. तर ते आम्ही दर्शन घेतलं जस्ट. तुम्हाला सांगतो जस्ट मी दर्शन घेतलं आणि जस्ट बाहेर आलो आणि आम्ही जी रांग बघितली म्हणजे आम्ही लिटरली हे झालं, खूप मोठी लाईन होती, कुठपासून लाईन होती. आम्ही जर 5 मिनिटं जरी थोडा लेट झालो असतो ना तरी आम्ही अटकलो असतो आणि आम्ही लिटरली 10-10:30 वाजले. आता आमच्या एसपीएल रिसॉर्ट वरती एक फॅमिली आहे, त्यांना आम्ही विचारलं तर ते ना 7-7:30 तिकडे पोहोचले होते. म्हणजे जे आम्ही 4-5 वाजता पोहोचलेलो ना त्या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये, तर ते 7-7:30 पोहोचलेले आणि तिथून पुढे ते लोक मग लाईन आणि या सगळ्या गोष्टी. आणि 10:30 त्यांचं दर्शन झालं. 10-11 त्यांचं दर्शन झालं आणि 11 वाजता ते बंद होतं दर्शन. बंद होतं. सो हा आणि गाईज इतकं वाईट, नंतर मग ना त्यांनी एका पॉइंट नंतर 5 की 5:30-6 नंतर ना त्यांनी गाड्याच पुढे घेणं बंद केलं. सो लोक इतकी लांबून आली होती, त्यांचंही दर्शन झालेलं नाही. सो ही थोडी डिसअपॉइंटिंग गोष्ट आहे बाकीच्यांसाठी. पण असं होतं, आमचं काहीच प्लॅन नव्हतं, पण आमच्या मनात होतं. उसका बुलावा आया था. असं मनात आणि असं मॅनिफेस्ट करा की मॅनिफेस्टेशन रिअली वर्क्स. दिस बॉय इज एक्झाम्पल ऑफ माय मॅनिफेस्टेशन. मी खूप सांगायची नाही, ठीक आहे, आमची वेडिंग स्टोरी आम्ही कधीतरी नंतर सांगू. सो असा होता आमचा येस, तर जो खूप खूप छान होता. म्हणजे असं आम्ही ऐकलं होतं की भगवान का बुलावा आता है, बट वी फेल्ट इट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम टुडे. सो आम्ही आतून खूप खुश होतो की सगळीकडून नाही होत आणि स्टील आपण गेलो. दर्शन होईल नाही होईल आम्हाला काही माहित नव्हतं. एवढं पहाटेच आम्ही निघालो. आम्ही फक्त जस्ट उठलो आणि निघालो. येस. आणि ते झालं. सो जर तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे ना, तुम्ही करा गाईस. म्हणजे मला असं वाटतं तो तुमच्याकडून करून घेतो देव. डायरेक्ट असं हे नाही करणार की म्हणजे बोलतात ना, फक्त मनापासून करा. मनातून असं ठेवा की नाही मला करायची गोष्ट आणि ते नक्की होतं. येस. चलो, 18 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. खूप लॉंग 18 मिनिट ना, खूप लॉंग व्हिडिओ झालाय. मला वाटतंय प्रॉपर्टीचा व्हिडिओ वेगळा आणि हा आमच्या दोघांच्या बोलण्याचा व्हिडिओ वेगळा टाकायला लागणार आहे आम्हाला. ओके, तर आम्ही हा व्हिडिओ तिथे एंड करतोय. आम्ही इथून निघू, उद्या वगैरे बघू. सो आम्ही व्हिडिओ एंड करतोय. बेसिक प्रॉपर्टी टूर वगैरे आम्ही तुम्हाला सगळं दिलेला आहे. तो याच्या आधी व्हिडिओ जाईल, बरोबर, आणि हा नंतर जाऊ देते ना. येस. सो तुम्हाला पण स्क्युरल यायचं असेल नक्की या, छान आहे प्रॉपर्टी. आणि ज्यांना यायचं असेल आणि त्यांना डिटेल्स सगळं असतील तर डीएम करा, कमेंट करा, डीएम करा. एक मिस्टेक अलाव असते. येस. तर कमेंट्स करा, आम्ही तुम्हाला नक्की डीएम मध्ये डिटेल्स देऊ. भीमाशंकर पासून हार्डली 1 तासावरती आहे. सो भीमाशंकर येत असेल तर नक्की या. आणि इथल्या बाकी स्टेज आम्ही एक्सपिरियन्स नाही केलेत, पण त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, तिकडे आरामात राहू शकता तुम्ही. येस. चलो गाईज, पुढच्या ब्लॉग मध्ये. येस. चलो, टेक केअर, बाय बाय. सबस्क्राईब टू आवर चॅनल, लाईक आवर व्हिडिओ, शेअर इट विथ दोज हु वुड लाईक टू सी अस. ज्यांना आमचा व्हिडिओ बघायला आवडेल. बाय बाय.